ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन मय श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमा ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे धन्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि श्री गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। आजच्या तुकामध्ये या मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, आशीर्वाद द्या। भगवंतांना प्रार्थना करा की आपण माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी काही बोलू शकेन, तुमची सेवा करू शकेन आणि माझं शुद्धीकरण होईल। आजचा अभंग असा आहे, मनोरथ जैसे गोकुळीच्या जना पूर्वावी वासना तयापरी। मनोरथ जैसे गोकुळीच्या जना पूर्वावी वासना तयापरी। ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला आकारासी। ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकारासी। सीन झाला वसुदेव देवकीस वधी बाळे कंस दुराचारी। सीन झाला वसुदेव देवकीस वधी बाळे कंस दुराचारी। दुराचारी असी नाही भूतदया आप परतया पाप पुण्य। दुराचारी असी नाही भूतदया आप परतया पाप पुण्य। पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा देवकीच्या गर्भा देव आले। पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा देवकीच्या गर्भा देव आले। गर्भासी तयाच्या आले नारायण तुटली बंधने आपोआप। गर्भासी त्यांच्या आले नारायण गर्भासी तयांच्या आले नारायण तुटली बंधने आपोआप। आपोआप बेड्या तुटल्या श्रंखला बंदाच्या आरगळा कुलुपे कोंडे। आपोआप बेड्या तुटल्या श्रंखळा बंदाच्या आरगळा कुलुपे कोंडे। कोंडमारा केला होता बहुदिस सोडवी निश्चित निमिष न लागता। कोंडमारा केला होता बहुदिस सोडवी निमिष न लागता। न कळे ती तो तया केला होता न न कळे तो तया सांगितला भाव
आपणासी ठाव नंदाघरी, न कळे तो तया सांगितला भाव. आपणासी ठाव नंदाघरी, नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही आला गोवा सवे देव. नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही आला गोवा सवे देव. सवे देव तया आड नये काही, तुका मने नाही भय चिंता. सवे देव तया आड नये काही, तुका मने नाही भय चिंता. तर माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या जन्माचं वर्णन करतायत. नुकतीच जन्माष्टमी झालेली आहे. भगवंताचा उत्सव जन्माष्टमीचा सर्वांनी पाहिलेला आहे, सर्वांनी अनुभवलेला आहे. भगवंताची कथा सर्वांनी ऐकलेली आहे आणि ती पुन्हा आपण ऐकावी, पुन्हा थोडंसं त्याचं स्मरण करावं म्हणून साठी हा अभंग निवडलेला आहे. तर महाराज या अभंगामध्ये सांगतायत, गोकुळीच्या जना, गोकुळामध्ये जे लोक होते आणि त्यांचं जे मनोरथ होतं, जे इच्छा होती ते पूर्ण करण्यासाठी भगवंत आले. ऋण फेडावया अवतार. भगवंत ऋणी असतात कुणाचे? भक्तांचे. आणि ते ऋण फेडण्यासाठी, उतराई होण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अविनाशी भगवंत कसे आहेत? आज अनादी, अविनाशी, अव्यय असे असणारे भगवान ते सुद्धा आकाराला येतात. जन्म कर्म च मे दिव्य, एवं यो व्यक्ती तत्वता, त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैती, मामेती सो अर्जुन. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, माझा जन्म आणि माझं कर्म. भगवंत कर्म करत नाहीत, भगवंत लीला करतात. भगवंताला आपल्यासारखं कर्म मागच्या जन्माचं घेऊन यावं लागत नाहीये. तर भगवंत सर्वांच्या पलीकडे आहेत, त्यांना कुठलंही बंधन नाही. अभिज्ञ स्वराट. ते भगवंत अभिज्ञ आहेत, भगवंत स्वराट आहेत. भगवंतांना कुठलंही बंधन नाहीये. त्रिगुणाच्या पलीकडे आहेत, सर्व जगताचे मालक आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. त्यांना आपल्यासारखं भोग भोगण्यासाठी कर्मबंधनामध्ये राहावं लागत नाहीये, त्रिगुणाच्या बंधनामध्ये राहावं लागत नाहीये, मायेच्या बंधनामध्ये राहावं लागत नाहीये. माया त्यांची शक्ती आहे, माया त्यांची दासी आहे. माया त्यांच्या आधिपत्याखाली कार्यरत असते. मम माया दुरत्तया. भगवान सांगतात ही माझी माया आहे. मामेवे प्रपद्यन्ते माया मेता तरंते ते. जे भगवंत सांगतात, जे मला शरण येतात ते या मायेला पार करून जातात, ते मायेच्या बंधनातून मुक्त होतात. जे भगवंताला शरण येतात ते भगवंताचे भक्त जर मायेच्या बंधनातून मुक्त होत असतील तर भगवंत मायेच्या बंधनात कसे येतील? जसं एखादा राजा असतो, तो राजा हा कुणाच्याही बंधनात नसतो. सार्वभौम त्यात सार्वभौमत्व सर्व त्याच्या आधिपत्याखाली असतात. तो सर्वांचा मालक असतो आणि जो राजा निर्णय देईल तो सर्वांना मान्य असतो. तशा प्रकारे भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये भगवंताच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. भगवंताच्या कृपेने भगवंत सर्व काही जगत चाललेलं असतं. तर त्यावेळची गोष्ट आहे. भागवतामध्ये भगवंताचा जन्म परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी शुकताल गंगेच्या किनारी, शुकताल या ठिकाणी वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत. आणि शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात, परीक्षित महाराज तुम्ही अनेक कथा सांगितल्या, पण जे बलराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची कथा सांगा. बलरामांचा जन्म कसा झाला, श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, त्यांची दिव्य कथा सांगा. आणि ती कथा ऐकल्यानंतर आपलं शुद्धीकरण होतं. जन्म कर्मचे मे दिव्य, एवं यो व्यक्ती तत्वता. जे भगवंताचा जन्म आणि भगवंताच्या लीला तत्वता जाणतात, ऐकतात, श्रवण करतात, त्यांना पुनर्जन्म नाही. ते शुद्ध होतात, सर्व पापातून मुक्त होतात
आणि भगवंताच्या धामामध्ये जातात. त्यक्त्वा देह पुनर्जन्म नयती. अशा प्रकारे भगवंताचा जन्म, भगवंताची लीला, भगवंताची कथा हे दिव्य आहे. भगवंताचं नाम दिव्य आहे, भगवंताचे पार्षद दिव्य आहेत. एकदा काय झालं, कंस आदी असुर या पृथ्वीवर भार झाला. जरासंध, कंस, अनेक प्रकारचे असुर, त्या कंसाचे अनेक चांडाळ चौकडी, बकासूर, अगासूर, आणखीन वक्रदंत, दंतवक्र, पौंड्रक, द्विविध, अनेक प्रकारचे असुर, असुरी प्रवृत्तीचे राजे या पृथ्वीला भार झाला. हे राजे होते पण ते असुरी प्रवृत्तीचे होते आणि पृथ्वीला भार झाला. आणि म्हणून पृथ्वी माता गाईचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेवाला आपलं गारानं सांगितलं, पृथ्वीवर जिकडं तिकडं उत्पात माजलेलं आहे, जे राजे संरक्षक आहेत, ज्यांनी रक्षण करायचं तेच भक्षक बनलेले आहेत, अराजकता माजलेली आहे आणि या दुष्टांचा भार सगळा मला सहन होत नाहीये, काहीतरी करा. अशा प्रकारची विनंती पृथ्वी मातेने केली. ब्रह्मदेवानं पृथ्वीचं गारण ऐकलं आणि ब्रह्मदेव, देवी देवता, महेश्वर, महेश, शिवजीला सोबत घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आले. क्षीरसागरामध्ये भगवान श्री हरिना प्रार्थना करू लागले. स्त्री पुरुष सुक्त, पुरुष सुक्ताने भगवंताची प्रार्थना करतात देवी देवता सुद्धा. आपण जेव्हा यज्ञ करतो त्याच्यामध्ये आपण पुरुष सुक्ताचा पाठ करतो आणि स्त्री सुक्त लक्ष्मीचं, लक्ष्मीला आवाहन करतो आणि भगवंतांना आवाहन करतो. लक्ष्मी नारायणासाठी स्त्री पुरुष सुक्ताने आपण त्या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती देत असतो. अशा प्रकारचं पुरुष सुक्ताचं गाण सर्व देवतांनी केलं. भगवंतांना प्रार्थना केली, पण भगवंत सर्व जाणतात. भगवंत क्षीरसागरामध्ये शांत पौडलेले आहेत. तेव्हा ब्रह्मदेवाने एक उपाय केला. ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले, ध्यान लावलं आणि ध्यानस्थ बसल्यानंतर ब्रह्मदेवाच्या कानामध्ये आकाशवाणी आली. ब्रह्मदेवाना ऐकू आली आकाशवाणी की कंसादी राक्षसाचा नायनाट करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी यादव कुळामध्ये मी जन्म घेणार आहे लवकरच आणि सर्व देवी देवतांनी सुद्धा यादव कुळामध्ये जन्म घ्यावा, मथुरा मंडलामध्ये जन्म घ्यावा, अशा प्रकारची विनंती आकाशवाणीची त्या शब्द ते ब्रह्मदेवाने ऐकले. ब्रह्मदेवानी सर्वांना निरोप दिला, सर्वांनी भगवंताची स्तुती केली आणि आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले. आणि तेव्हा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व देवी देवता यदुकुळामध्ये, ब्रजभूमीमध्ये, वृंदावनामध्ये सर्वजण आपापला अवतार त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. आणि भगवंत वृष्णीवंशी आणि यदुवंशी अशा दोन्ही कुळांना उद्धार करण्यासाठी, दोन्ही कुळांना मान सन्मान देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी अवतरित होणार आहेत. दुष्टांचा नायनाट करणार आहेत. भगवंत काय करतात, सर्वांचं धर्म संस्थापनार्थ आहे. जिथं जिथं अधर्म चाललेलं आहे तिथं धर्माची पुनर्स्थापना करतात. त्यासाठी भगवंत अवतरित होत असतात. भगवंताला कंसाला मारायला काय, तिथून एक असं सुनामी पाठवली असती तर कंस मेला असता, किंवा एक चक्रीवादळ तयार केलं तरी कंसाला मारू शकले असते. पण भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी अवतार घेतात. भगवंत त्या ठिकाणी अवतरित होतात. स्वयं भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवतरित होण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांच्या अगोदर बलदेव अवतरित होतात. त्यांच्या अगोदर वसुदेव आणि देवकी हे
अनेक वर्षापूर्वी, लाखो करोडो वर्षापूर्वी त्या ठिकाणी सुतपा आणि प्रश्नी या रूपामध्ये होते. त्यांनी तपश्चर्या केली हजारो वर्ष आणि भगवंत प्रगट झाले. भगवंत म्हणले काय मागा. त्यांनी मागितलं तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा, तुमच्यासारखा पुत्र आम्हाला द्या. भगवंत म्हणले माझ्यासारखा मीच आहे आणि मी तुमचा पुत्र होईन. आणि भगवंत त्या ठिकाणी प्रश्नी गर्भ म्हणून प्रकट झाले. पुन्हा दुसऱ्या अवतारामध्ये या ठिकाणी वामनदेव प्रकट झाले. वामनदेव आणि तिसऱ्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रकट होणार आहे. अशा प्रकारे प्रश्नी आणि सुतपा हे पहिल्या अवतारामध्ये, दुसऱ्या अवतारामध्ये आदिती आणि कश्यप या रूपामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले वामन रूपामध्ये. आणि तिसऱ्या अवतारामध्ये वसुदेव देवकी त्यांना जे पहिल्या हरे कृष्ण ते वचन पूर्ण करण्यासाठी तिसऱ्यांदा भगवंत वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेण्यासाठी, अवतरित होण्यासाठी तयार होतात. वसुदेव हे शूरसेनाचे पुत्र होते आणि देवकी ही देवक राजाची कन्या होती. मथुरेच्या ठिकाणी दोघांचा विवाह झाला. देवकी कंसाची बहीण होती आणि कंस त्या ठिकाणी थाटामाटामध्ये देवकीचा विवाह त्या ठिकाणी पार पडलेला आहे. अनेक प्रकारे देवक राजांनी सर्व सुविधा संपन्न अशा प्रकारचा विवाह पार पाडल्यानंतर देवकीला अनेक प्रकारे जे आपण गिफ्ट म्हणतो किंवा हुंडा म्हणतात, तशा प्रकारे देवकीला जाताना, आपल्या पतीबरोबर जाताना, वसुदेवासोबत जाताना अनेक प्रकारे भेट वस्तू दिलेल्या आहेत. त्यामध्ये 400 हत्ती आहेत, 1800 रथ आहेत, 10,000 घोडे आहेत आणि हे सर्व सुवर्ण अलंकाराने सजवलेले आहेत. सोबत 200 कन्या आहेत दासी म्हणून किंवा देवकीची सेवा करण्यासाठी म्हणून 200 कन्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि ते सर्व घेऊन हा कंस काय करतो, रथामध्ये बसतो. वसुदेव देवकी ज्या रथामध्ये बसलेले आहेत, तर कंसाला दाखवायचं होतं लोकांना की मी बघा माझ्या बहिणीची किंवा माझ्या मेवण्याची किती सेवा करतो. मान सन्मान प्रतिष्ठा किंवा दिखावा म्हणून कंस त्या रथामध्ये बसलेला आहे, सारथी झालेला आहे आणि तो रथ हाकू लागला. अनेक प्रकारचे मंगल वाद्य वाजू लागलेले आहेत. मंगल विवाह पार पडलेला होता. मंगल वाद्याच्या गजरामध्ये रथामध्ये बसून वसुदेव देवकी वसुदेवाच्या घरी त्या ठिकाणी निघू लागलेले आहेत. इतक्यामध्ये काय झालं, आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, ज्या देवकीचा रथ तू हाकतो आहेस त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा मृत्यू बनून, काळ बनून येणार आहे. ते ऐकल्या बरोबर जे राजकारणी असतात ते कसं स्वतःला वाचवण्यासाठी लगेच पलटी मारतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, हे तत्व सोडून दुसरं तत्व पकडतात. तशा प्रकारे कंसाचं मन त्या ठिकाणी पलटी मारलं. कंसाने पलटी मारली. देवकीचे केस हातामध्ये धरले, तलवार उपसली आणि देवकीला मारण्यासाठी तयार झाला. इतक्यामध्ये वसुदेव त्या ठिकाणी समोर आलेले आहेत. आणि वसुदेवाने काय केलं, पाहिलं आता कंस मारणार आहे, पत्नीचं संरक्षण करणं पतीचं कर्तव्य आहे, पण कंसापुढे आपलं बल चालणार. कंस दुराचारी आहे, राक्षसी आहे, असुरी. तर आपण काय करावं, युक्ती करावी, बुद्धीला त्या ठिकाणी चालना द्यावी आणि आपल्या करावा. अशा प्रकारे वसुदेव
हा केला. हरे कृष्णा. म्यूट करा स्वतःला, आवाज करू नका. तर वसुदेव म्हणले, कंसा तू महान राजा आहेत, एवढे मोठे मोठे राजे तुझ्या आधिपत्याखाली आहेत, एवढे त्या ठिकाणी मगधासारखे तुझे मित्र आहेत आणि जरासंधासारखे तुझे मित्र आहेत, अग बग केशी अनेक प्रकारचे पुतना, हे सगळे राक्षस तुझ्या आधिपत्याखाली आहेत, तुझे सेवक आहेत. आणि तू एवढा मोठा राजा असताना एका स्त्रीची हत्या तू केली, आणि ती मंगल प्रसंगी, आणि ती तुझी बहीण आहे, आणि त्यावेळी जर तू त्यांची हत्या केली तर तुझा मान सन्मान सगळा नष्ट होईल, तुझी प्रतिष्ठा त्या ठिकाणी धुळीला मिळेल, तुला कलंक लागेल, सगळे लोक तुला नावं ठेवतील, एवढा मोठा राजा आपल्या बहिणीची हत्या केली. अशा प्रकारचा त्या ठिकाणी उपदेश वसुदेवाने करून पाहिला, पण कंस टस की मस होत नाहीये, कंस काही देवकीला सोडत नाहीये. अशा प्रकारे दोघांमध्ये वार्ता चालू झाली. आणि मग वसुदेवानी पुन्हा दुसरा विचार केला आणि दुसरं ऑप्शन दिलं. एका स्त्रीची हत्या करणं हे राजाला शोभत नाही. स्त्री कोण आहे? तर तुझी बहीण आहे. आणखीन काय? वसुदेवाने आपली बुद्धी चालवली आणि सांगितलं, की देवकी आहे ना, तू आकाशवाणी नीट ऐकली ना, तर या देवकीपासून तुला मृत्यू नाहीये, देवकीचा होणारा 8वा मुलगा तुझा मृत्यू आहे. वसुदेवाने विचार केला की तोपर्यंत कंस राहतो का नाही माहित नाहीये, मध्येच मेला तर बरं झालं, औषधा वाचून खोकला गेला. आणि जरी देवकीच्या पुत्रापासून मृत्यू असेल तर त्याचाही मृत्यू होणार आहे. वसुदेवानी खूप समजावलं, मृत्यू हा अटळ असतो, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत असल्याचं. पण वसुदेव सांगितलं तरी तो काही ऐकत नव्हता. शेवटी वसुदेवाने आणखीन एक ऑप्शन दिलं, की देवकीच्या पोटी जेवढे पुत्र होतील ते मी सगळे तुला आणून देतो, कारण पुत्रापासून तुला मृत्यू आहे, देवकीपासून नाहीये. तर देवकीच्या पोटी येणारे पुत्र सगळे मी तुझ्या स्वाधीन करतो, आणि मग तुला हवं ते कर. अशा प्रकारे वचन वसुदेवाचं ऐकलं. वसुदेवाच्या वचनावर कंसाला विश्वास होता. वसुदेव आणि देवकी हे साधू संत वृत्तीचे होते, आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, आणि कंसानं देवकीला सोडून दिलं. पण कंसाच्या मनामध्ये भीती लागली की देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे, माझा काळ बनून येणार आहे. मृत्यू सर्व हरश्चम, माझा मृत्यू होणार आहे. मृत्यू सर्वांचाच होणार आहे, आज नाही तर उद्या. 100 वर्षांनी, 50 वर्षांनी, 10 वर्षांनी, 125 वर्षांनी, प्रत्येकाला मृत्यू ही काळ्या दगडावरची रेग आहे, अटल सत्य आहे. पण कंसाला ते समजत नव्हतं, आणि म्हणून साठी कंस भयभीत झाला होता. आणि तो विचार करू लागला, सारखं देवकीचा 8वा, त्याची आठवण करू लागला. आणि इकडे काय झालं, देवकी गर्भवती झाली, पहिला पुत्र रत्न झालं. वसुदेवानी हा झालं झालं. वसुदेवाने काय केलं, त्या मुलाला घेतलं, जे लहान बालक होतं देवकीचं, त्या बालकाला घेतलं आणि कंसाकडे नेऊन दिलं. कंसाने पाहिलं, कंसाला वसुदेवाच्या वचनावर विश्वास होता, आणि कंसाने पाहिलं आणि कंस हसला, आणि वसुदेवाला म्हणला, या बालकापासून मला भीती नाहीये, मला देवकीचा 8वा पुत्र पाहिजे, तो माझा मृत्यूला कारणीभूत आहे, हे बालक तू परत घेऊन जा. अशा प्रकारे त्या ठिकाणी कंसाला बुद्धी त्याची थोडी, राजकारणी असतात, ते आज एक बोलतात, उद्या एक बोलतात, थोड्या वेळाने दुसरं बोलतात. तशा प्रकारे वसुदेवाला कंसावर विश्वास नव्हता. वसुदेव विचार करू लागला, त्या कंसाचं मन कसं काय बदललं, हा कंस इतका त्या ठिकाणी दयाळू कसा झालेला आहे, दया का दाखवतोय, असा विचार करत करत वसुदेव त्या बाळाला घेऊन परत आले. इतक्यामध्ये काय झालं, नारद मुनी, नारायण नारायण, नारद मुनी कंसाकडे गेले. कंसानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. नारद मुनी म्हणले, नारद मुनीने एक फूल दाखवलं, म्हणले ह्याला किती पाकळे आहेत? 8 पाकळे आहेत. यातली पहिली पाकळी कुठली आणि शेवटची पाकळी कुठली? 8वी कुठली, दुसरी कुठली, तू कसं काय मोजणार? तो विष्णू आहे ना, विष्णूच्या रूपामध्ये भगवंत तुला मारणार आहेत.
आणि ते कधी येतील देवकीच्या गर्भामध्ये, पहिल्या वेळेस येतील का, 7व्या वेळेस येतील का, दुसऱ्या वेळेस येतील त्या 8व्या वेळेस येतील, ते कपटाने तुला मारतील, त्याचा पत्ता तुला लागणार नाहीये. अशा प्रकारे मंत्रला नारद मुनी काय करत होते, तर हे लवकर व्हावं. आपण प्रयोगशाळेमध्ये जसं प्रयोग करतो आणि प्रयोग करताना त्याच्यामध्ये केमिकलमध्ये काय करतो आपण, कॅटॅलिस्ट टाकतो, कॅटॅलिस्ट. त्याच्यामुळे काय होते, क्रिया लवकर होते. हे नारद मुनी ते काम करतायत की लवकर भगवान श्रीकृष्ण यावे, लवकर भगवंताचं दर्शन व्हावं, लवकर त्या ठिकाणी वसुदेव देवकी मुक्त व्हावी आणि लवकर कंसासारख्या दुष्टांचा त्या ठिकाणी नायनाट व्हावा. त्यासाठी नारद मुनी भगवंताचे भक्त, भगवंताची महान सेवा करतायत. नारद मुनीचं वचन ऐकल्याबरोबर कंसाने लगेच पुन्हा पलटी मारली आणि मग विचार केला. कंस त्या ठिकाणी आला. ते लहान मूल होतं, देवकीच्या हातून हिसकावून घेतलेलं आहे आणि त्याला गरगर फिरवून आपटून मारून टाकलेलं आहे. अशा प्रकारे कंसाने देवकीचे 6 मुलं त्या ठिकाणी, लहान लहान बालक, नुकतेच जन्मलेले, सर्वांना मारून टाकलेलं आहे. ज्यावेळेस 6 बालकांचा मृत्यू झाला त्यावेळेस भगवंत संकर्षण अनंतशेष 7वा देवकीच्या गर्भामध्ये, 7व्या वेळेस अनंतशेष बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये प्रकट होतात. देवकीच्या गर्भामध्ये अनंतशेष आल्यानंतर भगवंत योग मायेला बोलवतात आणि योग मायेला सांगतात की देवकीच्या गर्भामध्ये माझा बंधू अनंतशेष बलराम माझा स्वांश आहे. एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण स्वतः भगवान आहेत आणि भगवंताचा स्वांश दुसऱ्या चतुर्युगामध्ये संकर्षण बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये आहेत. आणि म्हणून भगवंत सांगतायत की योग मायेला जे गर्भामध्ये अनंत शेष आहेत ते देवकीच्या गर्भातून गोकुळामध्ये रोहिणी जी बलरामांची माता आहे, जी वसुदेवाची पत्नी आहे, ती रोहिणी गोकुळामध्ये राहते आणि त्या रोहिणीच्या गर्भामध्ये त्याचं स्थानांतर करावं. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितल्याबरोबर योग माया आणखीन एक सांगतात की तू हे कार्य केल्यानंतर यशोदेच्या पोटी जन्म घे. दुर्गा, तू माझी लहान बहीण आहेस, माझी शक्ती आहेस आणि दुर्गा या नावाने तू ओळखली जाशील. अशा प्रकारचं कार्य योग मायेला भगवंतांनी दिलं. योग मायेनं काय केलं, देवकीच्या गर्भातून संकर्षणाला किंवा त्या गर्भाला देवकीच्या पोटातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केलं. संकर्षण म्हणून भगवंत बलरामाचं नाव आहे संकर्षण. दुसरं नाव आहे बलराम. ते आध्यात्मिक बल किंवा गुरु तत्व, जे भगवंत बलराम आहेत ते आध्यात्मिक बल देतात. आणि जे शांत आहेत बलराम, राम म्हणजे सर्वांना आनंद देणारे, भगवंताच्या सेवेमध्ये अखंड स्वतःला झोकून देणारे, अशा प्रकारचे बलराम त्यांचा रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केलेलं आहे. आणि त्यावेळेस सर्वांनी पाहिलं, देवकीचा गर्भ नाहीसा झाला, सर्वांना दुःख वाटलं, गर्भपात झाला, गर्भ गळाला. अशा प्रकारे सगळीकडे बातमी पसरली, सर्वांना दुःख झालं. आणि इकडं बलराम रोहिणीच्या गर्भामध्ये प्रकट झाले. संकर्षण भगवान की जय. आणि जेव्हा भगवंत बलराम देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण ज्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीला ठेवलेलं होतं त्या ठिकाणी भगवंत वसुदेवाच्या मनामध्ये प्रकट झाले, वसुदेवाच्या चित्तामध्ये प्रकट झाले, त्यानंतर वसुदेवाच्या हृदयामध्ये प्रकट झाले. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये त्यांनी स्थानांतरित केलं. देवकीच्या चित्तामध्ये, देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले. आणि कंसानं पाहिलं, देवकी एवढं तेजपुंज अशा प्रकारचा प्रकाश देवकीच्या शरीराचा दिसू लागलेला आहे, एवढं तेज दिसू लागलेलं आहे. कंसाला त्या ठिकाणी निश्चय केला की नक्कीच विष्णू भगवान
तिच्या उदरामध्ये प्रकट झालेले आहेत, तिच्या उदरामध्ये गर्भामध्ये आलेले आहेत आणि ते काय मला आता मारल्याशिवाय सोडणार नाहीये अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची भीती कंसाला त्या ठिकाणी वाटू लागली. कंसाने विचार केला, एक तर ती स्त्री आहे, दुसरी ती माझी बहीण आहे आणि ती गर्भवती आहे आणि गर्भवती स्त्रीची हत्या हे पातक मला लागेल, दूषण मला लागेल. सगळे लोक अनेक वर्ष माझं त्या ठिकाणी अशा प्रकारे पापी म्हणून वर्णन करतील आणि म्हणूनसाठी आता हिला मारणं योग्य नाहीये. जेव्हा 8वा बालक त्या ठिकाणी जन्म घेईल तेव्हा आपण त्याचा बंदोबस्त करू, म्हणजे आपण मृत्यूपासून दूर जाऊ अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी कंस करू लागला. आणि मग काय झालं, सर्व नक्षत्र तारे ग्रह शुभ तिथी त्या ठिकाणी आली. अष्टमीची शुभ तिथी आलेली आहे. अनेक ग्रह तारे आपापल्या स्थानावर शुभ संकेत त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. सगळीकडे त्या ठिकाणी शुभ शकुन होऊ लागलेले आहेत. नद्या भरून वाहू लागलेले आहेत. सगळीकडे पाणीच पाणी दिसू लागलेलं आहे. अनेक वेली लता वृक्ष फळांनी दगडून गेलेले आहेत. फुलं पानं त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. सगळीकडे मंद शांत वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये वर्षा ऋतूमध्ये श्रावण शुक्ल अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण अवतरित होणार आहेत आणि त्या दिवशी रात्री 12 वाजता भगवंत अवतरित होणार आहेत. सगळीकडे शुभ संकेत दिसू लागले. ऋषी मुनी आनंदित झाले. ब्राह्मण आपलं कार्य यज्ञ करू लागले. भगवंताची पूजा अर्चना करू लागले. सर्वांना आनंद वाटू लागलेला आहे. वारा मंद वाहू लागलेला आहे. आकाशामध्ये ढग मंद मंद गर्जना करू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारची शुभ काळ, शुभ तिथी, शुभ वेळ आणि भगवान आपल्या शुभ शकुनासहित त्या ठिकाणी भगवंत येतात. त्या ठिकाणी सर्व ऐश्वर्य लक्ष्मी स्वतः त्या ठिकाणी करत असते. लक्ष्मीच्या कृपेनं सर्व वृंदावन, गोकुळ, मथुरा मंडल जिकडं पाहावं तिकडं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी दिसू लागलं. आणि रात्री 12 वाजता भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. चतुर्भुज नारायण भगवान की जय. वसुदेवाने पाहिलं आणि वसुदेव अचंबित झाले. चतुर्भुज भगवंत समोर शंख चक्र गदा पद्म मुकुट कुंडले श्रीवत्स अनेक प्रकारे सजवलेले भगवान सजलेले आहेत. त्या ठिकाणी मुकुट कुंडले घातलेले आहेत, बाजूबंद घातलेले आहेत, श्रीवत्स शोभू लागलेला आहे, कौस्तुभ मणी दिसू लागलेला आहे, पिवळा पितांबर भगवंतांनी घातलेलं आहे. अशा प्रकारे भगवंताचं रूप मुख कमल त्या ठिकाणी वसुदेवानी पाहिलं आणि आश्चर्य वाटलं. आणि भगवंताची स्तुती वसुदेव करू लागले. वसुदेवाने भगवंताची स्तुती केल्यानंतर देवकी त्या ठिकाणी शुद्धीवर आली. देवकीनेही भगवंताचं रूप पाहिलं आणि भगवंताचं रूप पाहिल्यानंतर देवकी भगवंताची प्रार्थना करू लागली. भगवंतांना विनंती केली की भगवंता, इथं तुम्हाला भीती आहे कंसापासून, आम्हाला आमची भीती नाहीये, आम्हाला तुमच्यासाठी कंसाची भीती वाटते. कंस येऊन काहीतरी करील, इजा करील, तरी तुम्ही काय व्हा, अदृश्य व्हा, बालक रूपामध्ये या, द्विभुज रूपामध्ये या, अशा प्रकारची विनंती देवकीने केली. आणि भगवान चतुर्भुज नारायण बालक रूपामध्ये प्रकट झाले. कृष्ण कन्हैया लाल की जय. तर अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी बाल रूपामध्ये आले आणि वसुदेवांना विनंती केली की मला आता तुम्ही घेऊन जा. कुठं? गोकुळामध्ये, नंद महालामध्ये, यशोदा मातेच्या ठिकाणी मला घेऊन चला, अशा प्रकारची विनंती केली. वसुदेवाने विचार केला नाही कसं न्यायचं, कुठं जायचं. रात्र आहे, अंधार आहे, 12 वाजलेले आहेत, पाऊस पडतोय, मुसळधार धोधो वाहतोय, बेड्या टोकलेल्या आहेत, सगळे दरवाजे बंद आहेत. अशा प्रकारचा विचार न करता वसुदेवाने काय केलं, बालकृष्णाला उचललेलं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे वसुदेव देवकीला कंसाने त्रास दिला होता तेव्हा भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले.
पुण्यकाळ त्यांचा वसुदेव देवकीचं पुण्य उभा राहिलं, सुकृत उभा राहिलं आणि देवकीच्या गर्भामधून भगवंत प्रकट झाले नारायण रूपामध्ये. आणि त्यावेळेस काय झालं, तुटली बंधने आपोआप. तुकाराम महाराज सांगतात सगळी बंधनं त्या ठिकाणी तुटून गेली. जेव्हा भगवंत प्रकट होतात आपल्या हृदयामध्ये, जेव्हा भगवंत प्रकट होतात तेव्हा आपल्याला कुठलंही बंधन राहत नाही, तेव्हा आपल्याला आपण मुक्त आहोत. तेव्हा अशा प्रकारे तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतायत, आपोआप बेड्या तुटल्या श्रंखळा, बंदाच्या आरगळा कुलुपे कोंडे. जे कुलप लावले होते, साखळ्या लावल्या होत्या, वसुदेव देवकीला बेड्या ठोकल्या होत्या, सगळे दरवाजे कड्या कुलप कोंडे आरगळा ते सगळे आपोआप त्या ठिकाणी मोकळे झाले आणि वसुदेव आपल्या बालकाला घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडले. कोंडमारा झाला होता, अनेक दिवस त्या जेलमध्ये, त्या बंदीगृहामध्ये अडकून पडले होते आणि त्या कोंडीतून ते मुक्त झालेले आहेत. जेव्हा भगवंत येतात तेव्हा एकी क्षण न लागता आपल्या भक्तांना मुक्त करतात, सोडवी निमिष न लागता. आणि भगवंतांनी सांगितलं की नंदाच्या घरी मला घेऊन जा. अशा प्रकारे सांगितल्याबरोबर वसुदेव निघाले आणि सोबत कोण आहे, प्रत्यक्ष भगवान कृष्ण कन्हैया. आणि भगवंत सोबत असताना कुठलंही विघ्न त्या ठिकाणी समोर राहू शकत नाहीये. वसुदेव घेऊन चालले योग मायेच्या योग निद्रेमध्ये. सर्व त्या ठिकाणी पहारेकरी झोपलेले आहेत. मुसळधार पावसाच्या आवाजामध्ये कुणालाही पत्ता लागत नाही. वसुदेव आपल्या बालकाला घेऊन चाललेले आहेत आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी अनंत शेष आपला फणा त्या ठिकाणी उभारून कृष्ण कन्हैयावर छत्री त्या ठिकाणी धारण करावी, तशा प्रकारे अनंत शेष बलरामजी भगवंताच्या सेवेसाठी हजर झालेले आहेत. नदी यमुना दुतडी भरून वाहत होती, पण वसुदेव गेल्याबरोबर नदी त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि वसुदेवांना रस्ता करून दिलेला आहे. वसुदेव त्या ठिकाणी नंद महालामध्ये पोचलेले आहेत. यशोदेच्या शेजारी कन्हैयाला ठेवलेलं आहे आणि जी बालिका कन्या त्या ठिकाणी होती, मायादेवी दुर्गादेवी, तिला उचलून घेतलेलं आहे. आचार्य सांगतात की यशोदेला एक पुत्र आणि एक कन्या झाली होती आणि यशोदेचा पुत्र आणि एक कन्हैया हे दोन्ही एकच झाले. आणि त्या बालिकेला घेऊन वसुदेव पुन्हा आपल्या बंदीगृहामध्ये मथुरेमध्ये आलेले आहेत. आणि भगवंताच्या कृपेनं आपण म्हणतो ना ऑटोमॅटिक, हे जग कसं चालतं ऑटोमॅटिक, किंवा सूर्य चंद्र ग्रह पाऊस हे कसं होतं, लोक म्हणतात हे आपोआप होतं ऑटोमॅटिक. तशा प्रकारे ऑटोमॅटिक वसुदेव बंदीगृहात गेल्यानंतर ऑटोमॅटिक सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले, साखळ्या पुन्हा बेड्या त्या हातामध्ये पडल्या, कुलूप कोंडे आरगळा आपापल्या जागेवर त्या ठिकाणी आपोआप बसलेले आहेत. हे भगवंत सगळं ऑटोमॅटिक करत असतात. पण आपल्याला काय वाटतं, हे ऑटोमॅटिक होतं. ऑटोमॅटिक काही होत नाही, त्याच्या मागं सूत्रधार असतो आणि त्याच्या मागं योजना असते भगवंताची. भगवंताच्या योजनेप्रमाणे वसुदेवांना कुठलाही त्रास त्या ठिकाणी झाला नाही. जाता येता नंदा घरी जाता येता वसुदेवा नाही झाला गोवा सवे देव. कुठल्याही संकटामध्ये वसुदेव अडकले नाहीत, कुठलाही अडथळा त्यांना आला नाही, कारण स्वतः भगवंत त्यांच्या सोबत होते. आणि जिथं भगवंत आहेत भक्ताच्या सोबत, तिथं कुठलंही संकट कुठलाही अडथळा येत नाही. अशा प्रकारे महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात, सवे देवतया आड नये काही. ज्याच्या सोबत भगवंत आहेत त्याच्या आड काही येत नाही. तुका म्हणे नाही भय चिंता, आणि भय चिंता भगवंत प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी काही राहत नाहीये. सगळे षडरिपू संपलेले असतात. काम क्रोध लोभ मोह मत्सर हे 6 बालकाच्या रूपामध्ये भगवंताचे अगोदर त्या ठिकाणी कंसाने बालक जे मारून टाकलेले आहेत, हे 6 विकार त्या ठिकाणी संपलेले आहेत. आणि बलराम ज्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामधून प्रकट झालेले आहेत आणि त्यानंतर भगवंत त्या ठिकाणी प्रकट होतात आणि तिथं भय चिंता राहत नाही. आणि ज्या भगवंत प्रकट झाल्यानंतर गोकुळीच्या लोकांची इच्छा पुरवण्यासाठी, मनोरथ पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतरित झालेले आहेत. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. भगवान नंदाच्या घरी आले आणि सर्व
आनंद त्या ठिकाणी उत्सव सुरू झालेला आहे. भगवंताचं एक नाव आहे आनंद. भगवंत सर्वांना आनंद देण्यासाठी येतात आणि नंद उत्सव त्या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये उत्सव करतात नंद महाराज. हजारो गायी त्या ठिकाणी दान देतात. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, ब्राह्मणांना अनेक प्रकारे दान देतात आणि सर्व लोक भगवंताचं दर्शन करतात. शिव ब्रह्मा यांच्या दर्शनासाठी आतुर होतात. अशा प्रकारचे भगवान या गोकुळामध्ये प्रकट झाले आणि सर्वांना आनंद देऊ लागले. भगवंताचं दर्शन, कन्हैयाचं दर्शन घेऊन सर्वजण त्या ठिकाणी आनंदित झालेले आहेत. आनंदाचा, सुखाचा अनुभव सर्वजण घेऊ लागलेले आहेत. जिथं भगवंत असतात तिथं आनंद असतो. अशा प्रकारे महाराज सांगतायत, तिथं भगवंत आहे तिथं आनंद आहे. तिथं कुठलंही संकट येत नाही, भय चिंता राहत नाही. तर अशा प्रकारे भगवंताचे जन्म कर्म, वसुदेवानी सुद्धा जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा वसुदेवानी सुद्धा उत्सव करायचा विचार केला. पण वसुदेव काय होते, बंदीगृहामध्ये होते. म्हणून त्यांनी काय केलं, मनातल्या मनात हजारो गायी, सुवर्ण अलंकाराने युक्त हजारो गायी दान देऊन टाकल्या. ज्याप्रमाणे अनेक भक्त मानस पूजा करतात, त्या आपल्या मानस पूजेमध्ये भगवंताची अर्चना करतात. तशा प्रकारे वसुदेव आपल्या मनामध्येच अनेक गायीचं दान करतात आणि उत्सव त्या ठिकाणी मनातल्या मनात साजरा करतात. आणि इकडं नंद महाराज अनेक प्रकारे उत्सव करतायत, गायी दान करतायत, सर्वांना अनेक भेट वस्तू देत आहेत. अनेक लोक भेट वस्तू घेऊन येत आहेत. नंदाच्या घरी कृष्णाला पाहण्यासाठी, कन्हैयाला पाहण्यासाठी, कन्हैयाचं दर्शन करण्यासाठी अनेक भेट वस्तू घेऊन येत आहेत. आणि नंद महाराज त्यांना पुन्हा अनेक भेट वस्तू त्या ठिकाणी परत देत आहेत. सर्वांना आनंद, सुख सोहळा, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण भगवंत बाल रूपामध्ये फक्त गोकुळामध्ये अवतरित होतात, वैकुंठामध्ये नाही, कुठेही नाही. भगवंताचं बालरूप पाहायचं असेल, कन्हैयाचं बालरूपामध्ये दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला गोकुळ वृंदावनामध्ये जावं लागेल आणि भगवंत त्या ठिकाणी तुम्हाला बालरूपामध्ये भेटतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण या ठिकाणी विराम देऊया.